पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना आणली. आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले योजना याचं एकीकरण आता महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर काम या ठिकाणी सुरू आहे. मोठा आधार मिळतोय तो, परंतु त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणं हे मला असं वाटतं की या निमित्ताने सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधणं हे अत्यंत गरजेचं आहे. एवढे आजार असून सुद्धा आज जर तुम्ही पाहिलं मंत्री महोदय, तर प्रत्येक आमदाराच्या हातात एक तरी मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र कायम असतं आणि त्याचं कारण आहे 100% हॉस्पिटल त्याच्यामध्ये नसल्यामुळे आणि 100% आजार त्याच्यामध्ये कव्हर नसल्यामुळे आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून मोठ्या प्रमाणावर लोकांना आपण पैसे देतोय आणि त्याच्यातून मदत करतोय. खरं तर ती पण प्रक्रिया ऑनलाईन झाली पाहिजे, जी ऑनलाईन आता मुख्यमंत्री सहायता निधीची झाली आहे. परंतु जर लोकप्रतिनिधींना जर त्याचा ॲक्सेस जर मिळाला तर त्याच्या माध्यमातून आम्ही ऑफिसमधूनच त्याची विशेष बाब किंवा काही अशी जर मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवू शकलो तर अशी जर काही सिस्टीम जर झाली तर निश्चित त्याचा फार मोठा फायदा होईल. कारण प्रत्येक वेळेस मुंबईला येणं शक्य नसतं किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शेरा घेणं प्रत्यक्षात शक्य होत नाही. पेशंट आजारी असतं, त्याचं डिस्चार्ज झाल्यानंतर ते पैसे मिळत नाही, अशा अनेक त्याच्यामध्ये अडचणी आहेत. अजून एक महत्त्वाची अडचण या सगळ्या योजनांमध्ये जी आहे ती म्हणजे मुंबई पुण्यातल्या जे प्रमुख हॉस्पिटल आहेत हे हॉस्पिटल आजही त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाहीत. आयुष्यमान भारतमध्ये किंवा महात्मा फुले आपल्या योजनेमध्ये ते सहभागी नाहीत आणि त्याचं कारण ज्यावेळेस आम्ही त्या हॉस्पिटल्सला विचारतो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं असतं की जे पॅकेजचे रेट आहेत ते खूप जुने रेट आहेत किंवा आउटडेटेड रेट आहेत. शेवटी आपण त्याच्या कॅटेगरी पण केलेल्या आहेत, ABC कॅटेगरी आहे, त्याच्यानुसार आपण प्रत्येक गावातलं रेट वेगळा, शहरातला वेगळा, त्याचे रँकिंगसुद्धा आपण हॉस्पिटलचं तयार करतो, त्याच्यानुसार रेट वेगळे. परंतु नगर जिल्ह्यातल्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या ऑपरेशनला लागणारा खर्च आणि लीलावतीमध्ये आज लागणारा खर्च ह्याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत हे प्रमुख हॉस्पिटल देखील या छत्राखाली येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय तो सामान्य माणसाला मिळू शकत नाही. कारण हे सगळे हॉस्पिटल जे आहेत त्याला चॅरिटेबल फक्त नावाला झालेले आहेत. खरं तर ते प्रश्न अनेक वेळा सभागृहात चर्चेला आले की त्यांच्याकडे चॅरिटेबल जागा राखीव असतात परंतु ते त्याच्यात पाळत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट मंत्री महोदय, याच्यात अजून एक अडचण अशी आहे की जवळजवळ 80% जास्त हॉस्पिटल जे आहेत या आपल्या योजनेमध्ये जे रजिस्टर्ड हॉस्पिटल आहे ते 100पेक्षा कमी बेडचे हॉस्पिटलच जास्त रजिस्टर्ड आपल्याकडे आहेत आणि जे मोठे हॉस्पिटल आहे ज्याचे 200-500 बेड 1000 बेडचे जे हॉस्पिटल आहेत ते फक्त 4 ते 5% हॉस्पिटल आपल्याकडे रजिस्टर आहेत. त्याच्यामुळं ह्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना खऱ्या अर्थाने माणसाच्या मनामध्ये एक धडकी भरते की आता या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलं म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये जे आहे ती बिलाची अडचण निर्माण होणार आहे आणि म्हणून हे मोठ्या हॉस्पिटलसाठी एक विशेष बैठक आपण मंत्री महोदय लावली पाहिजे. यांच्या प्रशासकांना बोलवलं पाहिजे, यांना प्रवृत्त केलं पाहिजे. यांना या योजनेमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रसंगी काही दबाव टाकण्याची वेळ आली तरी टाकावं लागेल.